नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. सध्या विमलेश्वर बेंबळे आणि बेंबळे गावामध्ये ऐतिहासिक असणारं असं एक गाव आणि या गावामध्ये माढा तालुक्याचे माजी आमदार बबनरावजी शिंदे यांची शस्त्रक्रिया अमेरिकेच्या सेंट लुईस या शहरामध्ये केली जाते आणि दादांना दीर्घायुष्य वाढावं त्यासाठी महामृत्युंजय अभिषेकाचं आयोजन बेंबळेच्या विमलेश्वर मंदिरामध्ये केलं जातं आहे. जवळपास सपत्नीक या ठिकाणी 55 जोड्या या ठिकाणी महादेवाला महामृत्युंजय अभिषेक केला जातो आणि दादांना दीर्घायुष्य वाढावं त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी यासाठी सर्व विमलेकर असतील म्हणजे नवरा आणि बायको हे दोघंजण या ठिकाणी पूजेसाठी महामृत्युंजय अभिषेकासाठी बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल की आज आपण महादेवालय विमलेश्वर आहे, विमलेश्वराचा महामृत्युंजय अभिषेक सध्या केला जातो. आमचं हे गाव जे आहे ते सप्तलिंग म्हणजे 7 लिंगानं सगळं व्यापलेलं हे आमचं विमलेश्वर आहे. तर या विमलेश्वर नगरीमध्ये अतिशय आज आषाढ हा महिना असून आषाढातला हा पहिला सोमवार आहे. पहिला दुसरा काय असेल ते पहिला सोमवार असून या सोमवारी आमचे भाग्यविधाते माननीय बबनरावजी शिंदे उर्फ दादा यांचे हृदय वृत्तापन करण्याचं ठरलेलं असून त्यांना सध्या अमेरिकेमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी त्यांच्या या यशस्वी ऑपरेशन करता किंवा त्यांच्या या प्रत्यार्पणाकरता हृदय प्रत्यार्पण करता आम्ही ह्या जोड्या ज्या निवडल्यात अपेक्षापेक्षा चांगला प्रतिसाद आमच्या ह्या विमलेश्वर नगरीमधनं मिळालेला असून दादांवर असणारं प्रेम, दादांवर असणारा जीवापाड प्रेम, हे प्रेम पाहून लोकांनी अतिशय आत्मीयतेनं दादांसाठी वाटेल ती करण्याची तयारी केलेली असून आम्ही या सर्व ग्रामस्थ सप्तलिंग नगरीमधनं विमलेश्वराला अशी प्रार्थना करतो की आमचे दादा भाग्यविधाते या तालुक्याचे हरित केलेले दादा, त्यांनी केलेलं गोरगरिबांसाठी केलेलं काम, त्यांनी या जनतेसाठी केलेलं अतिशय उत्कृष्ट काम विमलेश्वर नगरीमधनं अतिशय चांगला प्रतिसाद मिळून दादांना चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर त्यांची शरीर प्रकृती पहिल्यापेक्षाही चांगली ठणठणीत व्हावी असं मी विमलेश्वर चरणी त्यांना नगरीमध्ये त्यांना विनंती करतो आमच्या सप्तलिंग विमलेश्वर महाराजांना की दादांना लवकरात लवकर बरं करावं. त्यांना काय नाही दीर्घायुष्य लाभो, त्यांचं म्हणजे व्यवस्थित होऊ दे, लवकरात लवकर दादा बरे व्हावे, आमच्या सर्व ग्रामस्थाकडनं त्यांना आशीर्वाद. काय सांगाल की आज पत्नीक आपण या अभिषेकाला बसलेला आहात. आपल्या सर्वांचे लाडके नेते माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांनी या माढा तालुक्याच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचं काम केलं असे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा हे अमेरिका सेंट लुईस या ठिकाणी आपल्या हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडावी यासाठी संपूर्ण माढा तालुक्यामध्ये आपल्या ज्या त्या गावातील ग्रामस्थ ह्या आपल्या ग्रामदैवताला प्रार्थना करीत आहेत. त्याच दृष्टीने आम्ही आज आमच्या गावचं बेंबळे गावचं ग्रामदैवत श्री विमलेश्वर चरणी आमच्या गावच्या वतीने या ठिकाणी विमलेश्वरास प्रार्थना करण्यासाठी 55 जोडप्याचा महामृत्युंजय अभिषेक या ठिकाणी करत आहोत. आदरणीय बबनदादा शिंदे यांच्या प्रकृती उपचारासाठी सेंट लुईस या ठिकाणी जे गेलेले आहेत त्यांचं उपचार अतिशय व्यवस्थितपणे व्हावं ही संवेदनशील भूमिका घेऊन माढा तालुक्यात अनेक ठिकाणी असे अभिषेक होत आहेत. या ठिकाणी 850 वर्षाची ही परंपरा आमचं जागृत देवस्थान विमलेश्वर महादेवाचं या ठिकाणी आम्ही अभिषेक करतोय आणि त्यांची प्रकृती या आमच्या संवेदनशील भूमिका शंभू महादेवाने त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या आणि आध्यात्मिक शक्तीचा त्यांच्यावर प्रभाव पडावा यासाठी आम्ही या ठिकाणी महादेवाला प्रार्थना करतो की आदरणीय बबनदादाची जी शस्त्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे पार पाडावी. आम्ही तालुक्याचे आमदार आणि आमचे सर्वांचे दैवत मानतो असे दादा हृदयाची शस्त्रक्रिया अमेरिकेला चालू आहे. त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया चांगली व्हावी व ते लवकर सदृढ होऊन माढा तालुक्याच्या जनतेच्या सेवेस यावे यासाठी आम्ही विमलेश्वर महादेवाला प्रार्थना सारी मिळून करत आहोत आणि यासाठी आम्ही आज बेंबळे गावामध्ये 55 जोडप्यांचा महामृत्युंजय मंत्र अभिषेक सोहळा आज या ठिकाणी चालू केलेला आहे. आज आम्ही बेंबळेकरांच्या वतीनं असं आव्हान केलं की आपल्या आदरणीय दादा सर्वांचे नेते आणि गुरुवर्य अशा असणारे दादा त्यांनी आपल्या तालुक्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. बेंबळे गावासाठी वैयक्तिक बोलायचं म्हटलं तरी बेंबळे गावाचे विकास काम भरपूर मोठ्या प्रमाणात गेले 35-35 वर्ष दिलेलं आहे. त्यामुळं
आपण कुठेतरी बेंबळे गावात ऋण फेडण्यासाठी आदरणीय दादांना हृदयाची शस्त्रक्रिया त्या अमेरिकेमध्ये नेलेली आहे. त्या शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी, दादा व्यवस्थित ठणठणीत होऊन माघारी यावे, पुन्हा जनते सेवेत त्यांनी रुजू व्हावं अशी बेंबळेच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आम्ही. आणि त्या प्रतिक्रियेतच आम्ही आज महामृत्युंजय मंदिर अभिषेक आज त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी बरीच साथ दिलेली आहे आणि त्या जवळजवळ आज 55 जोड्या त्या ठिकाणी ह्या ठिकाणी उपलब्ध राहून महाअभिषेक चालू आहे. दादाने अख्खं आयुष्य माढा तालुक्यासाठी घालवलेलं आहे. सुजलाम सुफलाम तालुक्याचं हरित क्रांती असू द्या, विकास काम असू द्या, कुठलाही माणूस जरी गेला गावातील आणि तालुक्यातील तर त्याचं दादा हसतमुखत काम करणार. अशा पद्धतीने दादा वागल्यामुळं दादा फार मोठं प्रेम तालुक्याचं, जनतेचं, सोलापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आणि नेते मंडळी असं फार मोठं प्रेम आहे दादांना. आपण पाहिलं असेल पाठीमागं मंत्रालयात फार मोठी किंमत दादांना आहे, शासनामध्ये किंमत आहे. त्यामुळे दादांना आम्हाला आत्मविश्वास आहे. विमलेश्वर चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे. विमलेश्वर आमचं पावणारं विमलेश्वर आहेत, महादेव आमचे पावणारे आहेत, गावाचं ग्रामदैवत आहे. त्यामुळे दादा व्यवस्थित परत आमच्या ठणठणीत होऊन बाहेर येणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे. यासाठी आम्ही विष्णुपंत दादा हुंबे असतील, कैलासदादा भोसले असतील, मनोबा पवार असतील, सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी गावात यासाठी परिश्रम घेतलेला आहे. त्यांचंही मी धन्यवाद मानतो. या तालुक्याचे ज्येष्ठ नेते, या तालुक्याचे श्रद्धास्थान माजी आमदार माननीय बबनदादा यांच्या प्रकृती स्वास्थ्य मिळण्यासाठी सप्तेश्वर बेंबळे नगरीमध्ये आमच्या गावच्या वतीने 55 जोडप्यांचा रुद्राभिषेक दादांच्या प्रकृतीला स्वास्थ्य लाभण्यासाठी व दादा व्यवस्थित ठणठणीत बरे होण्यासाठी आमच्या गावच्या वतीने आम्ही 55 जोडप्यांचा रुद्राभिषेक सप्तेश्वराला करत आहोत. ती ठणठणीत होऊन दादा लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या सेवेसाठी हजर व्हावे एवढं बोलतो आणि थांबतो. दादाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे चांगली होणारच आहे, त्यात काय अडचण नाही. दादा फिरशे माढा तालुक्याची सेवा करण्यासाठी अजून एक बार माढा तालुक्यात येणारच आहे. ते दादाला 100वा वाढदिवस दादाचा होणारच आहे माढा तालुक्याच्या वतीनं, त्याची काय ही नाही. आणि इथून पुढं ही दादा माढा तालुक्याची किंवा बेंबळे गावची भरपूर सेवा झालेली आहे आणि करणारी आहेत, अशी एक आम्ही महादेव चरणी प्रार्थना करतो. खरंच माढा तालुक्याचे भाग्यविधाते आहेत. त्यांच्यासाठी एवढं लोकांचं हृदयापासून अंतकरणापासून जी भावना व्यक्त होती की बाबा दादांना आरोग्य चांगलं लाभावं, पुन्हा एकदा दादांनी सक्रिय व्हावं सगळ्या गोष्टीत आणि तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिलंय अगोदर, इथून पुढेही देणारच आहेत. पण त्यांची जी शस्त्रक्रिया ती यशस्वीपणे व्हावी यासाठी सर्वांचं प्रयत्न आहेत ते, आणि सर्वजण ईश्वराचरणी हेच प्रार्थना करत आहेत की दादा एकदम प्रकृतीनं आरोग्यानं ठणठणीत होऊन यावे तिकडं. माढा तालुक्याचे आमदार माननीय बबनदादा शिंदे हे हृदयविकाराच्या ऑपरेशनसाठी अमेरिकेमध्ये ॲडमिट झालेले आहेत. त्यांचं ऑपरेशन हे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही बेंबळेकर नागरिक हे ह्या सप्तलिंगाला हे अभिषेक करत आहोत. आणि हीच आमची गावकऱ्यांची मागणी महादेवानं ऐकून घेऊन दादाला पूर्वीसारखंच माढा तालुक्याची सेवा करण्यासाठी दादांनी पुन्हा यात सक्रिय व्हावं यासाठी आम्ही महादेवाला अभिषेक करत आहोत. हे माझे आमदार बबनदादा शिंदे हे अमेरिकेला ऑपरेशनसाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या तब्येत आणि ऑपरेशन चांगली व्हावं त्यासाठी आम्ही महारुद्र अभिषेक विमलेश्वराच्या मंदिरात करत आहोत. हस्तुदेवता प्रियदानं जपे विनियोगामल्यादि नमः हस्तुदेवता पुण्याहं जपे विनियोगम् शान्तिरस्तु मलेकं भागं दयानन्दं दिव्यजापसव्यम् पतिगृहतानायं जपे प्रियतानायं जपे विनियोगामल्यादि नष्टं मणिगृहतानायं चन्द्रं समर्पयामि अपोहिष्टा नमः हस्तुदेवताः पुण्याहं जपे विनियोगा तं सदा शिवः